कामाचा दिवा बघा, कामाचा दिवा. लय काम केलंय, फ्रीज साफ केलंय आणि कट्टा साफ केलाय. भांड्याचा डिग घासलाय, भांड्याचा धुतली ती, परत त्या ह्याच्यात पालती घातली त्या जाळीत. केवढं मोठं काम केलंय बघा. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यासोबत स्वयंपाकसुद्धा आवरलेला आहे. लगातार 4 दिवस रोज नॉनव्हेज, चिकन मटन असं चालू आहे आणि पाहुणे असं चालूच आहे. आणि त्यामध्ये आता यात्रा आली आहे, तर यात्रेची साफसफाई, त्याचा गोंधळ, सगळीच कामं चालू आहेत. आणि त्यातूनसुद्धा सगळं चालू आहे, म्हणजे सगळी कामं होत आहेत आणि भारी वाटतं. तर काल माझी फ्रेंड आली होती, तुम्ही पाहिलंच आहे व्हिडिओमध्ये. आणि ती आज सकाळी म्हणजे पहाटे तिला जायचं होतं. ती आज 5:30 वाजता गेली. सुरूरला तिला प्राईड आहे, तर तिथे ती गेली. आणि आता तिला सांगितलं तिचं झाल्यानंतर म्हणजे ये रिटर्न. मग आता काय करते माहीत नाही, तरी पण बघूयात, आली तर ठीकच आहे असं. तर आता म्हणजे स्वयंपाक तर आवरलेला आहे, पण बाकीची कामं करायची आहेत. आता बाकीची कामं अशी की आज जो हॉल आहे आपला, तर तो हॉल सगळा साफसफाई करून घ्यायचा आहे हॉलची. आणि जिन्यातलं सगळं साफ करायचं आहे, जिना आणि हॉल असं, म्हणजे ती साफसफाई आहे. आज अहवांची सुट्टी आहे, गुरुवार, आणि त्यासोबत ही कामं करून घ्यायची आहेत. आणि मग बाहेरचं जे आहे ना, तर बाहेरून पूर्ण घराला पाणी मारून घेतो आपण, म्हणजे पाईपनेच पूर्ण हे करून घेतो. कारण ज्या छोट्या छोट्या जाळ्या वगैरे असतात किंवा काय, तर ते सगळं म्हणजे प्रेशरने पाण्याच्या निघून जातं. मग ते नंतर हे करायचं, आधी हे घरातलं सगळं झालं की मग ते करून घ्यायचं. तर चला, वेळ न घालवता लगेच कामाला सुरुवात करते. आणि म्हणजे जिनापासून सुरुवात करते आणि हॉल असं हे साफसफाई आणि फरशी वगैरे सगळं म्हणजे क्लीन करून घ्यायचं. आता किचन तर आपलं झालेलंच आहे, त्याच्यामुळे किचनला काही आत्ता साफसफाई करायची गरज नाही. फक्त फ्रीज साफ करायचं आणि म्हणजे हे आपलं रेग्युलर असतंच, तर तेवढंच फक्त आहे, तर ते करून घ्यायचं. तर ते काय चालूमध्ये होऊन जातं. तर चला, लागते कामाला. तर मंडळी, आत्ता बऱ्यापैकी आवरलेलं आहे आणि साफसफाई झालेली आहे. तरी आता फक्त अशी चिरून राहिलेली ती नंतर करणार आहोत. तर आता जी साफसफाई झालेली आहे ती मी तुम्हाला दाखवते. तर हा आवरलेला पसारा, इकडे फ्रीज सगळा साफ करून घेतला आहे, मस्त असा चकाचक झालेला आहे. तर मंडळी, चला, संध्याकाळची तयारी आता चालू. आता घरातलं काम आवरलेलं आहे, आता बाहेरच्या कामाला सुरुवात केली. आता पाणी आलेलं आहे आणि आता साफसफाई झाली, झाडू वगैरे झालेलं आहे, चहा झालेला आहे. आणि सोनाली आली होती, ती येऊन गेलेली आहे. तर आता आंब्याला पाणी सोडलेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकता, किती छान दिसते आंब्याचं आळं. मस्त असं त्याला कुंपण घातलेलं आहे आणि भारी झालेलं आहे. तर आता झाडांना पाणी घालून झालं की अंगणात पाणी मारायचं. आणि हा स्नो बघा किती गंदू झालेला आहे, कसा भरून आला आहे बघा, किती भरला आहे. आणि स्नो कुठे गेला होता? पूर्ण भरला आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण सगळा माती आणि ते सुकलेला पाला असतो ना, त्याने पूर्ण भरून आलेलं आहे. तर चला, आता ते भरतच आलेलं आहे. आंब्याच्या झाडाचं हे झालं की मग अंगणात पाणी मारून घेते आणि पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते. कारण कामं चालू आहेत. कामं चालू असतानाच तुमच्यासोबत म्हणजे बोलायला चान्स मिळतो. आणि म्हणजे काम करतच हे करते. काम करत असताना बोलायला येत नाही. मोबाईल खाली ठेवून आता ते पाईप हातात घेऊन पाणी मारावं लागतं. त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत तर म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ नाही बनवू शकत, म्हणजे मी व्हिडिओ शूट नाही करू शकत. असं तो स्नो बघा, त्यात पाणी सोडलं ना, आता त्यात गेलाय तो. आता त्यात जाऊन पाणी पिणार. चला, आपण बघूयात तो काय करतोय ते. स्नो काय? स्नो काय चाललंय तुझे बाबू? काय करतो तू? ते बघा, तिथे पाणी प्यायला गेला, किती हुशार आहे.
आणि आंब्याला सुद्धा छान असे आंबे लागलेले आहेत. ह्याला खरं तर अजून मोहर येतोय. हे बघा, मस्त असे आंबे लागलेले आहेत. आता ते आंबे टिकतील तेव्हा खरं. हा तर बघा केवढा मोठा झालाय आणि हा इथे पाणी पितोय. स्नो स्नो पूर्ण अंगणात ह्या पाणी मारायला लागतं. कामाचा दिवा मग काय, बघा, कामाचा दिवा. लय काम केलंय, फ्रीज साफ केलंय आणि कट्टा साफ केलाय. भांड्याचा ढीग घासलाय, भांड्याचा, ती धुतली. हो. ती परत त्या ह्याच्यात पालती घातली त्या जाळीत त्या. हा, मग केवढं मोठं काम केलंय बघा. बाटल्यांची झाकणं खोलली, नळ चालू केला, बाटली भरस्तवर अशी धरून उभी राहिली. हा. नंतर ते झाकण घेतलं, ते त्याला लावलं, मग ते उचललं, फ्रीजचा दरवाजा उघडला, त्याच्यात ठेवलं, पण फ्रीजचा दरवाजा लावला. हा, मग एवढं काम केलेलं आहे. किती दमली असेल. हा, आता एवढ्या कामाने दमलेले आहेत. आता निवांत येऊन खुर्चीवर बसलेले आहेत बघा. फ्रीज असा रगडून रगडून साफ केला. हा. आणि चैतन्य निघालाय झाडं तोडायला, फांद्या तोडायला. अहोंचा चाललाय चहा. अहो आणि अण्णा दिसेना. अण्णांनी शर्ट पण घातलाय वांगी कलरचा. मोकळंच झालं. पारिजातकाला थोडंसं खडसलं आणि इथे जी रातराणी होती ना ती पूर्णच काढून टाकलेली आहे. कारण त्याचा खूप पसारा होत होता आणि त्याचा त्रासही होत होता, म्हणून मग मोकळी केली पूर्ण. आणि ते लिंबाचं झाडसुद्धा काढलेलं आहे तिथलं. असं हे मोकळं झालेलं आहे. आता इथं हे सुकल्यावर पेटावं. हा, पाणी मारून पण झालंय. किती भारी वाटतं ना. आशुताई जेवल्या नाही त्याच्यामुळे नखं खात बसलात. मंडळी, चला, संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात झालेली आहे आणि आजची फरमाईश आहे काजू मसाला. आणि छान असा काजू मसाला मी आता करायला घेतलेला आहे. भात झालेला आहे, भात एक साईडला लावला होता आणि इथे मी काजू आणि कांदा टाकलेला आहे शिजायला, म्हणजे पाण्यामधून हे करून घ्यायला. आणि या मसाल्याची तयारी करते आणि छान असं काजू मसाला बनवते. तर चला बघूयात आपला हा काजू मसाला कसा होतो. अजून कणिक वगैरे मळायचे. कंटाळा तर खूप आला. काम दिवसभर काम झालं की संध्याकाळी नको वाटतं, पण फरमाईश आले पूर्ण करणं गरजेचंच असतं. त्याच्यामुळे मग कंटाळा कसला आणि काय कसला करावंच लागतं. कारण हे लग्नाच्याच 5वीला पोचलेलं असं म्हणायला हरकत नाही. आणि चला तर मग सुरुवात करते. दाखवते मी तुम्हाला. आता भात झालेला आहे आणि एकीकडे मी काजू आणि कांदा टाकलेला आहे. तर इथे मी काजू आणि कांदा टाकलेला आहे, तुम्ही ते बघता. तर हा जरा शिजू जात, आत्ता जास्त टाकलेला आहे. आणि बाकी मग मसाल्याची तयारी करून घेते आणि आवरते पटकन. बघूयात आपला हा काजू मसाला कसा होतो. तर मंडळी, मस्त इथे काजू मसाला तयार आहे आणि चैतन्याने ठेवून गेला त्याच्यामध्येच. याच्यामध्ये काजूचे काप आहेत त्याच्यामुळे हे असं दिसते. आणि इथे बघू शकता तुम्ही. तर ही छान अशी ही भाजी तयार आहे आणि त्यासोबत आता चपाती पण झालेल्या आहेत, भात झालेला आहे आणि सोबतच तोंडी लावायला बॉबी पण तळलेला आहे. तर अशा प्रकारे स्वयंपाक रेडी झालेला आहे. तर आता मस्त असं जेवायला घ्यायचं आणि जेवण करायचं. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवते. तर चंदमामा बघा किती छान दिसतं, किती मस्त वाटतं. नेमकं आपल्या खिडकीतून ह्या जात आहेत गाड्या, त्या हायवेच्या गाड्या दिसत आहेत आणि तिथेच बघा या हायवेच्या गाड्या आहेत आणि तिथेच वर आपला हा चांदमामा पण किती छान आलेला आहे बघा. आणि जेवण झाल्यानंतर ज्यावेळेस मी बाहेर जाऊन बसते ना त्यावेळेस हा चांदमामा अगदी आपल्या घराच्या वर असतो आणि खूप छान वाटतं. तर चला, आता भूक खूप लागलेली आहे आणि काम केल्यामुळे दिवसभर काम चालू असल्यामुळे कंटाळाही आलेला आहे. आता जेवण करते, जेवण आवरून घेते आणि मग पटकन बाकीचं सगळं आवरून पुन्हा तुमच्याशी बोलते. तर या मंडळी जेवण करायला.